विश्ववंदनीय विश्वशांतीदूत प्रज्ञाशील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे आम्हा सर्वांचा आधारस्तंभ भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणपेतंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो। आज या मंगलमय प्रसंगी डोंगरे आईच्या तिसऱ्या स्मृती दिनाच्या निमित्ताने आपणा सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी ज्यांनी अत्यंत सुंदर आणि मार्मिक अशी धम्मदेशना दिली असे पूजनीय भिक्खू करुणानंदजी थेरो, ज्यांनी प्रारंभी दुःख अनित्य आणि अनात्म या महत्त्वपूर्ण विषयावरती धम्मदेशना दिली असे पूजनीय भिक्खू ज्ञान धम्मानंदजी थेरो, पूजनीय भिक्खू नागसेनजी, पूजनीय आर्याजी व संपूर्ण श्रद्धासंपन्न उपासक उपासिका आपणा सर्वांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी त्याचप्रमाणे आपल्या प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलच्या द्वारा धम्मदेशना श्रवण करून आपल्या जीवनामध्ये अनंत आणि असीम असं पुण्य संपादन करणारे सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका आपणा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगलकामना मंगलमैत्री भावना व्यक्त करतो व तुम्हा सर्वांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत चित्ताने एकाग्र चित्ताने तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला श्रवण करावे, ग्रहण करा। बऱ्याच वेळापासून तुम्ही देशना श्रवण करत आहात। या वर्षाची कदाचित शेवटची देशना होऊ शकते तुमची, म्हणजे वर्षातली शेवटची म्हणजे तुमची नाही, वर्षातली शेवटची असं म्हटलं। आता याच्यानंतर धम्मदेशना श्रवण करसाल असं काय वाटत नाही, आहे की नाही? आता जेवण करसाल आणि घरीच असाल, संध्याकाळी एन्जॉय होऊ शकतो, कारण अच्छा एन्जॉय झाला, धम्मदेशना श्रवण केले बघा। तर आजचा हा दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। तसं बंधूजींनी सांगितल्याप्रमाणे भारतवर्षामध्ये वेगवेगळ्या प्रकारे नवीन वर्ष संपन्न केलं जातं, परंतु कॅलेंडरनुसार आजचा वर्षातला हा शेवटचा दिवस आहे आणि उद्यापासून नवीन वर्षाला प्रारंभ होतो। तसं दिवस येतात आणि जातात, दिवसाचा दिवस काम करत असतात, आपण आपलं काम केलं पाहिजे। आज आईच्या स्मृती दिनाच्या निमित्ताने भिक्खू संघास चिवरदान, फळदान, भोजनदान, अर्थदान, परिष्कारदान आदी संपूर्ण दान पुण्य परिवाराने केलेला आहे। परिवाराच्या प्रती भिक्खू संघाच्या द्वारा अनंत अनंत मंगलकामना मंगलमैत्री भावना आशीर्वादाच्या रूपाने होतच आहे। आपण खरोखर श्रद्धावान आहात। एवढ्या वेळापासून किमान 2 तास झाले, 2-2.5 तासापासून आपण एकाग्र चित्ताने प्रसन्न मनाने धम्मदेशना श्रवण करत आहात। खरं तर आता सगळ्यांनाच भुका लागल्या, तुमच्या चेहऱ्यावर असं वाटत आहे की नाही? कारण जेव्हा आम्ही आलो, म्हणजे जेव्हा सुरुवातीला जेव्हा आलो तर म्हणजे रस्त्याने टाकलेले जे फुलं होते बघा, ते रस्त्याने टाकलेले फुलं होते ना, म्हणजे अत्यंत तिथं एकदम सुंदर असं डेकोरेशन केलं होतं का फुलांचं, एकदम मस्त फुल काढलं होतं। आणि इकडे येण्यासाठी सुद्धा भिक्खू संघाच्या स्वागतासाठी अत्यंत सुंदर असं फुलाचं डेकोरेशन केलेलं होतं। पाहता क्षणी मन अगदी प्रसन्न होत होतं। अगदी त्या फुलाप्रमाणे बघा सर्वांचे चेहरे होते आलो तेव्हा। आता तुम्ही जर फुलं पाहसाल तर सगळे फुलं सुकून गेले, चेहरे थोडे थोडे झाले तसे, काही काही लोकांचे सुकून गेले, कारण जिगच्छा परमा रोगा भगवंताने असं म्हटलेलं आहे। भूक हा नावाचा रोग आहे, अन्न त्यावरती औषध आहे, आणि त्यामुळे मनुष्याच्या जीवनामध्ये अन्न अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। परंतु जाता जाता थोडंसं बोलावं, आपल्यासोबत थोडा संवाद साधावा, या दृष्टिकोनातून दानाचं अनुभव म्हणून थोडक्यामध्ये तुम्हाला आईचं अनंत आणि असीमच पुण्य आहे। भिक्खू संघाच्या धम्मदेशनाच्या द्वारा आईच्या
निसर्गामध्ये विलीन असणारे चार महाभूत आणि पंचस्कंद यांना सुगती प्राप्त होण्यासाठी भिक्खू संघाच्या द्वारा परितदेशना झालेली आहे. दानाचं अनुमोदन सुद्धा आशीर्वाद गाथेने संपन्न होणार आहे. एक छोटंसं मी तुम्हाला दृष्टांत उदाहरण सांगणार आहे धम्मदेशनेच्या माध्यमामधून. दानाचं अनुमोदन आपण सातत्याने करत असतो, आपण केलं पाहिजे. मातेपित्यांच्या प्रति अनंत आणि असीम असं आपला कृतज्ञ भाव असतो. माता पितू पठानंग पुतदारस संग हो अनाकुलाच कम्मंता एतंग मंगलमुत्तम असं भगवंताने म्हटलं आहे. मातेपित्यांची आपण सेवा केली पाहिजे. तसं तर जिवंतपणेच मातेपित्यांची आपण खूप चांगली सेवा करावी असं भगवंताने म्हटलेलं आहे. परंतु मृत्यूच्या पश्चात सुद्धा उत्तरीय कार्य ज्याला असं म्हटलेलं आहे, ज्याला आपण शेवटचा संस्कार विधी म्हणतो, जलदान म्हणत असतो, हे उत्तरीय कार्य करणं सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. कारण मनुष्याच्या जीवनामध्ये जीवन जगत असताना मनुष्य दुःखमुक्त होईल असं नाही आहे. कारण मनुष्याच्या मनामध्ये राग असतो, द्वेष असतो, लोभ असतो, मोह असतो, मीपणा, अहमपणा, गर्व, ईर्ष्या आदी संपूर्ण विकाराने मनुष्याचं मन भरलेलं असतं. आणि त्यामुळे मनुष्य मृत्यूला प्राप्त झाला म्हणजे सर्व काही संपलं, तो मुक्त झाला असं बिलकुल होत नाही. कारण जोपर्यंत आपल्या तृष्णा नष्ट आपण करत नाही, तृष्णेला नाहीसं करत नाही, तोपर्यंत या संसारातून आपण कधीही मुक्त होत नाही. आणि त्यामुळे आपले जे आप्तेष्ट असतात, नातेवाईकता असतात, मित्रमंडळी असतात, तर त्यांच्या पुण्याचं अनुमोदन आपण केलं पाहिजे. आपल्या प्युरिटी ऑफ माइंड या चॅनलवरती तीरकुंड सुतावरती बघा उपदेश मी अनेक वेळा केला आहे. विशेष रूपाने जलदान विधीच्या निमित्ताने भगवंताने तीरकुंड सुत सांगितलं आहे राजा बिंबिसाराला. कारण दानाचं जे अनुमोदन असते आपल्या आप्तेष्टांसाठी, जे आपले मृत असतात आपल्या परिवारामधून गेलेले, मग ते आपले माता पिता असू द्या, बहीण भाऊ असू द्या, किंवा आपले मित्रमंडळी असू द्या, किंवा परिवारातील परिजन असू द्या, तर या दानाचं जे अनुमोदन आहे त्या दानाचं अनुमोदन आपल्या परिवारामधून जेवढे काही व्यक्ती निघून गेले असतात त्या सर्वांसाठी ते अनुमोदित करायचं असते. म्हणजे दानाचं वितरण करायचं असते. आपण जे काही दान पुण्य करतो आपल्यासाठी तर ते दान पुण्य आपण करतच असतो, परंतु त्या दानाचं अनुमोदन ज्यांच्यासाठी आपण करत असतो म्हणजे आपल्या परिवारातील जे काही मृत व्यक्ती असतात तर त्यांच्यासाठी सुद्धा त्या दानाचं अनुमोदन आपण केलं पाहिजे. आपण स्वतः तर ते पुण्य प्राप्त करतो, त्याचं पुण्य आपल्यालाही सुद्धा प्राप्त होते, पण ज्यांच्या नावाने आपण हे दान पुण्य करत असतो, जसं आपण पालीमध्ये गाथा असं म्हणत असतो की निसर्गामधून येता वारिवा परापुरेंती सागरंग, अशा प्रकारची गाथा आपण बौद्ध साहित्यामध्ये म्हणतो. म्हणजे डोंगरावरती पडलेला जो पाऊस असतो, तो डोंगरावरती पडलेला पाऊस निसर्गाच्या नियमाला अनुसरून नदीच्या द्वारा, नल्याच्या द्वारा, ओढ्याच्या द्वारा समुद्रामध्ये मिळत असतो. अगदी तशाच प्रकारे आपण आपल्या मृत व्यक्तींच्या साठी जे जे काही दान पुण्य करत असतो ते संपूर्ण दान पुण्य त्यांच्यासाठी आपण ते अनुमोदित करायचं असते. आणि त्यांच्यासाठी जर ते आपण दानाचं अनुमोदन केलं आपलं तर पुण्य होतेच, परंतु ज्या आपल्या परिवारामधून जे निघून गेले असतात मग ते चांगले कुशल कर्म त्यांचे पुण्यकर्म असतील तर सुगतीला असू शकतात. सुगतीच्या अवस्थेमध्ये जर हे दानाचं आपण अनुमोदन केलं तर त्यांना अधिक सुख प्राप्त होण्यासाठी ते सहाय्यक ठरत असते. जर समजून घ्या ते दुर्गतीला असतील तर आपण जे पुण्य त्यांना अनुमोदित करत असतो तर त्या दुर्गतीच्या अवस्थेमधून त्यांना बाहेर येण्यासाठी हे कुशल कर्म, हे पुण्यकर्म सहाय्यक ठरत असते. आणि त्यामुळे सातत्याने आपण जेव्हा जेव्हा दान पुण्य करत असतो, मग अगदी छोटंसं जरी दान तुम्ही करत असाल, अगदी ग्लासभर तुम्ही पाणी जरी दान करत असाल, कुणाला भोजन दान करत असाल, चिवर दान करत असाल, फळ दान करत असाल, किंवा कुठल्याही प्रकारचं दान पुण्य जेव्हा जेव्हा आपण करतो तेव्हा तेव्हा आपण आपल्या दानाचं अनुमोदन आपल्या आप्तेष्टांसाठी सुद्धा केलं पाहिजे. म्हणजे स्वतःसाठी तर ते पुण्य होतच होतं. म्हणजे जलदान विधीचा कार्यक्रम आहे आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्तानंच आपण आपल्या मृत व्यक्तींसाठी त्या दानाचं अनुमोदन करतो असं बिलकुल नाही आहे. तुम्ही जे जे काही दान पुण्य करत असता ते दान पुण्य तुमच्या जीवनामध्ये जर तुम्ही स्वतःसाठी ते अनुमोदित करू शकता, तुमच्या परिवारासाठी तुम्ही अनुमोदित करू शकता, तुमच्या परिजनासाठी तुम्ही ते अनुमोदित करू शकता. कारण कुठल्याही प्रकारचं दान कर्म करताना संकल्प दान असणं अत्यंत गरजेचं आहे. उद्देश दान असणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे उद्देश दान असेल, संकल्प दान असेल तर त्या दानाचा लाभ आपल्याला होत असतो. म्हणजे आपण काय करतो, कशासाठी करतो, म्हणजे आपल्या करण्याचा उद्देश काय आहे
हा उद्देश आपला सफल झाला पाहिजे, उद्देश आपली पूर्ती झाली पाहिजे। कारण भगवंत असे म्हणतात की उद्देश पूर्तीने युक्त जेव्हा जेव्हा आपण दान पुण्य करत असतो तर त्या दानाचा संचय आपण जे संकल्प करतो त्या संकल्पासाठी, त्या दानाचा जो उद्देश आहे आपला ते संकल्प पूर्ण करण्यासाठी ते सहाय्यक ठरत असते। माता विशाखा अग्र उपासिका अशीच बनली का? नाही बनली। ऐक ना, अनाथ पिंडक अग्र अनाथ पिंडक असाच बनला का? नाही। सारीपुत्र म्हणजे अग्रश्रावक असे सहज बनले का? महामोगल्यान अग्रश्रावक सहज बनले का? आनंद भंते बहुश्रुत सहज बनले का? नाही। तर त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये जे जे काही कुशल कर्म केलं, पुण्य कर्म केलं, चांगलं कर्म केलं, ते कर्म करत असताना त्यांनी उद्देश आपल्या जीवनामध्ये ठेवला की मी हे कर्म करत आहे, या कर्माच्या द्वारा अशा अशा प्रकारचा माझ्या जीवनाचा उद्देश आहे। सारीपुत्र भंते म्हणाले की भगवान मला येणाऱ्या सम्यक संबुद्धाच्या काळामध्ये भगवंताचा अग्रश्रावक बनायचा आहे आणि त्या अग्रश्रावक बनण्यासाठी मला काय करावं लागेल? तर भगवंत असे म्हणतात की आजपासून या क्षणापासून येणाऱ्या बुद्धांच्या काळापर्यंत म्हणजे तुमचं जेवढं काही आयुष्य आहे, तुला जेवढं काही आयुष्य लाभलेलं आहे तेवढ्या आयुष्यापर्यंत तू जे जे काही कुशल कर्म करशील, पुण्य कर्म करशील, चांगले कर्म करशील, तर येणाऱ्या काळामध्ये जे सम्यक संबुद्ध असतील त्यांच्या अग्रश्रावकला म्हणजे अग्रश्रावक पद प्राप्त होण्यासाठी मी हे कुशल कर्म करत आहे, पुण्य कर्म करत आहे असा तू संकल्प कर आणि तशा प्रकारचे पुण्य कर्म कर। ज्या क्षणी सारीपुत्र भंतेने आपल्या मनामध्ये संकल्प केला त्या क्षणापासून शेवटच्या क्षणापर्यंत जोपर्यंत ते अग्रश्रावक बनत नाहीत तोपर्यंत त्यांनी जे जे कुशल कर्म केलं, पुण्य कर्म केलं, त्या सर्व पुण्य कर्माला त्यांनी ते अर्पित केलं। हे पुण्यकर्म मला अग्रश्रावक बनण्यासाठी सहाय्यक ठरो। म्हणजे मानवी जीवनामध्ये सांगण्याचा उद्देश हा आहे की तुम्ही जे जे काही पुण्यकर्म करता अत्यंत श्रद्धेने तुम्ही पुण्यकर्म करता। भिक्खू संघाला तुम्ही भोजन देता, आज परिवाराने अत्यंत श्रद्धेने भिक्खू संघाला भोजन दान दिलं, आपण चिवर दान दिलं, परिष्कार दान दिलं, फळ दान दिलं, अनेक प्रकारचं आपण दान पुण्य करत असतो। पण कधी कधी असं होतं की त्या दानाचा उद्देश मात्र आपण समोर ठेवत नाही। दान दिलं पाहिजे, दान द्यायला पाहिजे, पुण्यकर्म होतं, कुशल कर्म होतं आणि ते सहज आपण दान देतो। दान दिल्यानंतर त्या दानाचं पुण्यकर्म होतच, विशेष नाही त्याच्यामध्ये, परंतु जर तुम्ही संकल्पाने युक्त जर दान कर्म केलं, दान पुण्य केलं तर बघा त्याचा विशेष लाभ तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला प्राप्त होत असतो आणि त्यामुळे आपण संकल्पित जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे। बघा दोन्ही भंतेजींनी अनित्य अनात्म म्हणजे मनुष्याचं जीवन किती नश्वर आहे, क्षणभंगुर आहे, परिवर्तनशील आहे, कधी केव्हा कुठे मनुष्य मृत्यूला प्राप्त होईल सांगू शकत नाही आणि त्यामुळे आपल्याला मिळालेलं जेवढं काही आयुष्य असते, मग 50 वर्षाचं आयुष्य असू द्या, 60 वर्षाचं, 70 वर्षाचं, जेवढं काही आयुष्य आपल्याला प्राप्त झालेलं असतं त्या आयुष्यामध्ये जेवढे कुशल कर्म, जेवढे पुण्यकर्म आपण आपल्या जीवनामध्ये केले तर ते पुण्यकर्म आपल्या संकल्पित जीवनासाठी आपण समर्पित करायचं असते। मग कुणाचा निर्वाणगामी अवस्थेचा संकल्प असू शकतो, कुणाचा बोधिसत्वाचा संकल्प असू शकतो, कुणाचा अग्रश्रावकाचा संकल्प असू शकतो, कुणाचा अग्रश्राविकेचा संकल्प असू शकतो। म्हणजे मनुष्याच्या जीवनामध्ये एक संकल्प आपण ठेवला पाहिजे आणि तो संकल्प पूर्ण करण्यासाठी मग आपण दान केलं पाहिजे, आपण शील पालन केलं पाहिजे, आपण प्रज्ञेचा अभ्यास केला पाहिजे। म्हणजे दान, शील आणि प्रज्ञा या 3 सद्गुणाच्या द्वारा आपण आपल्या जीवनामध्ये आपल्या कुशल कर्माला, पुण्य कर्माला प्राप्त करण्यासाठी ह्या सर्व गोष्टी आपण सातत्याने बघा केल्या पाहिजे। आणि त्यामुळे मी नेहमी सांगतो की मनुष्याने आपल्या जीवनामध्ये भगवंताने सांगितल्याप्रमाणे संकल्पयुक्त आपण कर्म केलं पाहिजे। तुम्ही शील पालन करत असाल, जसं तुम्ही उपोषद शील धारण करता, कारण बरेच उपासक उपासिका उपोषद शील धारण करतात, म्हणजे उपोषद शील धारण करण्यामागचा सुद्धा आपला संकल्प असला पाहिजे, पंचशील पालन करण्यामागचा सुद्धा आपला संकल्प असला पाहिजे, दान करण्यामागचा सुद्धा आपला संकल्प असला पाहिजे। एक 5 मिनिटाची 10 मिनिटाची मंगल मैत्रीची भावना, आनापान सतीची भावना जरी तुम्ही केली असेल तर त्याच्या पाठीमागे सुद्धा तुमचा संकल्प असला पाहिजे की मी हे सर्व पुण्याचा संचय करत आहे। कारण भगवंत असे म्हणतात बघा, 26 वर्षापूर्वी भगवंत असे म्हणतात, थोकंग थोकंग पुण्य करोती, थोडे थोडे पुण्यकर्म आपण आपल्या जीवनामध्ये केले पाहिजे। आता वर्तमान काळामध्ये आपण म्हणतो ना, थेंबा थेंबा तळे साचे, वर्तमान काळामध्ये लोक असं किंवा थेंबा थेंबाने तळ साचतं। बघा 26 वर्षापूर्वी भगवंत असे म्हणतात, थोकंग थोकंग पुण्य करोती।
आपण थोडे थोडे पुण्यकर्म केले पाहिजे, कुशल कर्म केले पाहिजे. कारण पुण्याचा संचय हा सुखकारक असतो. पुण्याचा संचय कधीही दुःखकारक नसतो. पुण्याचा संचय हा नेहमी सुखकारक असतो. आणि जो मनुष्य प्रज्ञायुक्त चित्ताने पुण्यकर्म करत असेल, प्रज्ञायुक्त चित्ताने कुशल कर्म करत असेल, श्रद्धेने कुशल कर्म करत असेल, सम्यक दृष्टीने कुशल कर्म करत असेल, तर त्या मनुष्याला बघा कधीही पश्चाताप करण्याची वेळ येत नाही. परंतु जे लोक अडाणीपणाने करतात, अज्ञानपणाने करतात, कोणी केलं म्हणून करायचं असं करतात, सहज करायचं म्हणून करतात, तर त्या ठिकाणी मात्र त्याला कोणत्याही प्रकारचं कुशल कर्म पुण्यकर्म त्या मनुष्याचं होत नाही. कारण तो मनुष्य पश्चाताप करतो. आणि पुण्यकर्म केल्यानंतर जर आपल्याला पश्चाताप होत असेल तर ते कर्म मात्र शून्य आहे. त्याचा काही सुद्धा एक लाभ होत नाही आपल्याला. म्हणजे कर्म केलं त्याचं फळ तर मिळते, मिळत असं बिलकुलच नाही आहे. परंतु पश्चाताप केल्यामुळे त्या कर्माचा उपभोग मात्र आपल्याला घेता येत नाही. जसं भंतेजीने एक उदाहरण सांगलं, त्याचा पूर्वभाग मी तुम्हाला सांगतो की पश्चाताप केल्यानंतर मनुष्याला त्या कर्माचा लाभ कसा होत नाही. पश्चाताप, कारण अनेक लोकांना बघा पश्चाताप होत असतो. लोक करताना तर करतात, कारण दान कर्म करण्यासाठी फार मोठं मन लागते बघा. दानंच युद्धंच समान माहू असं भगवंतांनी म्हटलं आहे. म्हणजे दान कर्म करणे हे युद्ध करण्यासारखं आहे. म्हणजे युद्ध करण्यासाठी मनाची जेवढी तुम्हाला तयारी करावी लागते, तेवढंच दान पुण्य कर्म करण्यासाठी बघा तुमच्या मनाची तयारी असणं अत्यंत गरजेचं आहे. कारण दान म्हणजे त्याग, दान म्हणजे त्याग आहे. म्हणजे तुम्हाला त्याचा सर्वस्व त्याग करावं लागतं, त्याला तुम्हाला सर्वस्व सोडून द्यावं लागतं. आणि त्यामुळे दानाची ही मानसिकता जी आहे लोभाला कमी करण्यासाठी आहे. दान कशासाठी करतो आपण, तर आपल्या मनामध्ये असणारा जो लोभ आहे या लोभाला कमी करण्यासाठी आपण दान करत असतो. आणि लोभ हा सहजासहजी सुटणारा नाही आहे. लोभ हा सहजासहजी सुटणारा नसतो, तर लोभाला हळूहळू सोडायचं असते. आणि त्यामुळे मनुष्याच्या जीवनामध्ये आपण जे कर्म करत असतो त्या कर्म केल्यानंतर पश्चाताप कधी आपल्याला होऊ नये. एक वेळचा प्रसंग बघा, सम्यक काश्यप बुद्धांच्या काळातील एक संदर्भ आहे. एक वेळचा प्रसंग, एक श्रेष्ठी व्यक्ती, आणि तो श्रेष्ठी, जसं भंतेजीने तुम्हाला ते उदाहरण सांगलं की त्याने म्हणजे 80 करोड धनसंपत्तीचा श्रेष्ठी होता, पण त्याला त्याचा उपभोग घेता आला नाही. म्हणजे आपल्याकडे असणाऱ्या धनसंपत्तीचा उपभोग सुद्धा आपल्याला घेता आला पाहिजे. म्हणजे तुम्ही धनवान तर बनलंच पाहिजे, कारण गरीब मनुष्याची कधी भगवंताने स्तुती नाही केली. भगवंत असे की तुम्ही कधी निर्धन असू नये, तुम्ही धनाचा संचय केलाच पाहिजे, तुम्ही सदग्रस्त आहात. परंतु त्या धनाचा संचय करत असताना त्या धनाचा उपभोग सुद्धा तुम्हाला घेता आला पाहिजे. जर तुमच्याकडे असणाऱ्या वस्तूचा तुम्हाला उपभोग जर घेता येत नसेल, एखाद्या व्यक्तीकडे 4 व्हीलर गाडी आहे आणि त्याला जर ड्रायव्हिंगच जमत नसेल, तर त्या गाडीचा काही उपयोग आहे का? 4 मजल्याची बिल्डिंग तुम्ही निर्माण केली आणि गुडघे तुमचे कामातून गेले, 4थ्या माळ्यावर टेरेसवर जाऊन कधी तुम्ही शहर बघणार आहात? कारण ऑलरेडी गुडघे कामातून गेले आहे. त्याच्यामुळे आपल्याकडे जे जे काही असतं त्याचा उपभोग आपल्याला घेता आला पाहिजे. उपभोग घेण्यासाठी तुझं कुशल कर्म लागतं, पुण्यकर्म लाभत असते. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की तुमच्या जीवनामध्ये जेव्हा जेव्हा तुम्हाला चांगल्या प्रकारची संधी उपलब्ध होते, तेव्हा ते कुशल कर्म, ते पुण्यकर्म तुम्ही करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर एक वेळचा प्रसंग बघा, एक श्रेष्ठी भोजन करत असतो, अत्यंत कंजूस व्यक्ती असतो. कधी कधी बघा काही काही लोक फार कंजूस असतात, फार कंजूस म्हणजे प्रमाणाच्या वर काही काही लोक कंजूस असतात, काही काही लोक अत्यंत दानशूर असतात. आणि तो मनुष्याचा स्वभाव आहे, आपल्या पुण्यकर्माचा तो स्वभाव असतो. आपले जे दान पारमिता असते त्या दान पारमितेचा तो परिणाम असतो. आणि तो भोजन करण्यासाठी बसतो. अत्यंत स्वादिष्ट श्रेष्ठी म्हटल्यानंतर काय, अत्यंत पंचपक्वानाचं तो भोजन ग्रहण करतो. आणि भोजन ग्रहण केल्यानंतर भोजन उरलेलं असतं, शिल्लक असते. तेवढ्यामध्ये बघा एक प्रत्येक बुद्ध त्याच्या दारावरून जात असतात. दारावरून जात असताना तो पाहतो, आणि त्या प्रत्येक बुद्धाला पाहिल्याबरोबर एका क्षणामध्ये त्याच्या चित्तामध्ये असा भाव उत्पन्न होतो की आपण उरलेलं जे भोजन आहे तर यांना द्यावं का. एक क्षणभर असा मनामध्ये विचार उत्पन्न होतो, कारण आपलं तर भोजन झालं आहे, भोजन तर आता उरलेलं आहे. बघा कधीही दान केलं नाही, याच्यापूर्वी कधीही दान केलं नाही, कधी विहारामध्ये गेला नाही, कधी देशना श्रवण केलं नाही, कोणाला पुण्यकर्म कशाला म्हणतात हे माहीत नाही. परंतु क्षणामध्ये बघा त्याच्या चित्तामध्ये तो भाव उत्पन्न झाला की आपण हे दान पुण्य केलं पाहिजे. आणि त्या भिक्षूंना तो
थांबवतो, प्रत्येक बुद्धांना थांबवतो. त्यांच्याकडे जेवढं काय उरलेलं भोजन असते ते सर्वच्या सर्व भोजन त्या भंतेच्या पात्रामध्ये तो टाकून देतो. पात्रामध्ये टाकून दिल्यानंतर तो म्हणतो की भंते, हे जे भोजनदान मी दिलं आहे या भोजनाच्या बलाने आता ज्या संपत्तीचा मी उपभोग घेत आहे, आता ज्या सुखाचा मी उपभोग घेत आहे, हे सुख मला जन्मांजन्मांपर्यंत अशाच प्रकारचं प्राप्त हो. भगवंत जाणतात, पाहतात प्रत्येक बुद्ध आणि म्हणतात की हो, तुझं मनोरथ पूर्ण हो, तुझा संकल्प पूर्ण हो. आणि भगवंत निघून जातात. निघून गेल्यानंतर काही क्षणामध्ये बघा मनुष्याचे चित्त कसं असते, बघा मनुष्याचं मन किती चंचल आहे. काही क्षणामध्ये त्याचा सेवक तिकून येत असतो आणि त्याचा सेवक नोकर तिकून येत असताना क्षणामध्ये त्याच्या चित्तामध्ये विचार उत्पन्न होतो, अरे या भंतेला उगाच भोजन दिलं. बघा चित्त बघा कसं आहे, क्षणामध्ये प्रसन्न चित्ताने त्यानं दान पुण्य केलं. दुसऱ्या क्षणी नोकराला पाहिल्याबरोबर तो असं म्हणतो की अरे यांना भोजन मी उगाच दिलं, हेच भोजन जर माझ्या नोकराला मी दिलं असतं तर तो किती प्रसन्न झाला असता, तो किती आनंदी झाला असता आणि आनंदाने प्रसन्नतेनं त्याने माझे काम सुद्धा केले असते. आता या भिक्षूला काय काम आहे, या भंत्यांना काय काम आहे, आता विहारामध्ये जातील, आता जेवण केलं पोटभर, विहारामध्ये जातील, मस्त बिछाना टाकतील आणि मस्त झोपी जातील, दुसरं काय करणार आहे. अनेक लोक तर समजतात भंतीजीला काय काम नसते. आता भंतीजीने सांगितलं सांगता की बा किती काम असते, ज्यांना काम असते त्यांना काम असते, ज्यांना नसते त्यांना काहीच नसते. तो आपल्या आपल्या पुण्यकर्माचा कुशल कर्माचा भाग आहे. तर तो असा विचार करतो यांना काय काम आहे. बघा दोन घटना घडल्या. पहिली घटना कोणती घडली, त्याने अत्यंत प्रसन्न चित्ताने श्रद्धेने प्रत्येक बुद्धाच्या पात्रामध्ये दान टाकलं. दान कर्म पूर्ण झालं, आशीर्वाद सुद्धा मागितला, वंदन सुद्धा केलं, कर्म पूर्ण झालं. दुसऱ्या क्षणी मात्र नोकराला पाहिल्याबरोबर मनामध्ये असा विचार आला की अरे रे उगाच दिलं. काय काय लोकांना असं वाटते बघा. एक फार जुना प्रसंग तुम्हाला सांगतो, एडिट करतो नंतर, मी हा टाकत नाही नंतर एडिट करतो, पण तुम्हाला सांगतो. एकदा फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे बघा. धागा बांधण्याची पद्धत होती, म्हणजे आजही बांधतात लोक धागा, पण पूर्वी जरा जास्तच होतं ते. आणि धागा बांधताना मग लोकांना असं वाटायचं बा दान दिलं पाहिजे, पण तिला धागा बांधताना काही लोकांना दान द्यावं लागतं म्हणून धागा बांधत नसत. आणि काही लोक म्हणजे भंतना सोडा, म्हणजे असं वाटायचं की बा दान दिलंच पाहिजे, धागा बांधला म्हणजे दान दिलंच पाहिजे, अशी एक मानसिकता. तर 10-15 वर्षापूर्वीचा प्रसंग, तेव्हा 5 रुपये 10 रुपये सुद्धा खूप मोठे म्हणजे दान होत असत. तर एका उपासकांनी, म्हणजे खरी गोष्ट आहे बरं, म्हणजे खोटं नाही सांगत, पण एडिट करतो म्हणजे ठेवत नाही प्रवचनामध्ये. तर चुकून बघा नोट काढताना 5च्या नोटा होत्या पहिल्या, तर 5ची नोट म्हणजे दान देण्याच्या ऐवजी 50 रुपयाची नोट दान दिली. म्हणजे दान काढली दिली, म्हणजे बॅग मध्ये टाकल्यानंतर त्याला समजलं की अरे 5ची नोट द्यायची ती तर 50ची गेली, आता 50ची गेली. मग आता नेमकं भंतीला वापस कसं द्या म्हणा, एक वापस तर म्हणू शकत नाही आपण, बरोबर वाटत नाही. मग तो काय करायचा, त्याचा नातेवाईक भेटला, चल इकडे ये, धागा बांध धागा. आर मी पैसे दिले पण त्याला बांधणं धागा. म्हणजे असं करू करू सगळा 50 रुपयाचा हिशोब त्याने करून घेतला, कारण त्याला पश्चाताप झाला त्या गोष्टीचा. मग ते कर्म आपण पूर्ण केलं पाहिजे, अशी काही मानसिकता लोकांची बघा. श्रद्धेनं दिलं, दान तर दिलं, पण ते चुकून गेलं ना, कारण त्याची इच्छा किती होती, 50 रुपये 5 रुपये दान देण्याची इच्छा होती, तर त्याच्या कितीतरी पटीने ते दान गेलं. पण त्याचं ते मन तेवढं मोठं नसल्यामुळे त्याला वाटलं की याचं कर्म करून घेतलं पाहिजे आपण, म्हणजे दान आपलं सार्थकी लागते. कधी कधी लोकांची मानसिकता अशी असते बघा. तर यालाही तसं वाटलं. मृत्यूच्या नंतर मनुष्य जेव्हा मृत्यूला प्राप्त झाला, तो जसं भंतीजींचे उदाहरण सांगितलं, त्याचा दुसरा भाग असा आहे की राजा प्रसेनजित जेव्हा एकदा दुपारी भगवंताला भेटण्यासाठी जात असतो, आणि दुपारी भेटण्यासाठी गेल्यानंतर भगवंताला भेटण्याच्या बघा वेळी असायच्या. एक सकाळच्या प्रहरी भगवंताला भेटत असत, किंवा संध्याकाळच्या प्रहरी भगवंताला भेटल्या जात असे. तर राजा दुपारी जात असतो, आणि दुपारी राजा गेल्यानंतर भगवंत म्हणतात की राजन, अवेळी तुम्ही कसं काय आले. अवेळी, कारण अवेळी भेटण्याची वेळ नसते, भिक्षूंना भेटण्याची वेळ तर सकाळची असते किंवा सायंकाळची असते. अवेळी कसं काय आले. तर राजा म्हणतो की भगवान इकडेच थोडस बाजूला आलो होतो, इच्छा उत्पन्न झाली की चला भगवंताचं दर्शन घ्यावं, आणि त्यामुळे आलो. भगवान माझ्या मनामध्ये एक शंका उत्पन्न झाली, भगवान या नगरामध्ये एक श्रेष्ठी मूर्तीला प्राप्त झाला, त्याच्याकडे विपुल धनसंपदा होती,
आणि ती धनसंपदा सकाळपासून 500 गाड्या लावल्या, 500 गाड्या त्याची धनसंपदा नेण्यासाठी लावल्या. दुपारपर्यंत बघा 500 गाड्याच्या द्वारा ही धनसंपदा मी राजमहालामध्ये घेऊन गेलो. भगवान, मला प्रश्न विचारायचा आहे, एवढी धनसंपत्ती असणारा मनुष्य जीवन जगत असताना मात्र अत्यंत निकृष्ट दर्जाचं जीवन जगत होता. भोजन करताना भगवान, लोकांनी मला जेव्हा सांगितलं, त्याने कधीही स्वादिष्ट भोजन ग्रहण केलं नाही. भगवान, तो रथाने जात असताना त्याच्या रथाला छेद सुद्धा नव्हता, त्याच्या रथाची चाके सुद्धा मोडकळीस होती, त्याचे जो घोडा आहे तो सुद्धा मृत अशा प्रकारचा होता. भगवान, त्याच्या अंगावर जे वस्त्र होतं तर अनेक ठिगळं त्या वस्त्राला लागलेले होते. म्हणजे अशा प्रकारचं भगवान ते जीवन जगत होता की ज्याच्याकडे काहीही नाही आहे. ना त्याला पत्नी होती, ना त्याला मुलं बाळ होते, ना त्याला आपतेष्ट होते, ना त्याला नातेवाईक होते, त्याला कोणीही नव्हतं भगवान. तरी सुद्धा तो अशा प्रकारचं का जीवन जगत होता? तर भगवंत असे म्हणतात की महाराज, त्याच्या कर्माचा तो विपाक होता, त्याच्या कर्माचा तो परिणाम होता. तर त्याच्या कर्माचा विपाक सांगताना भगवंत हा जो मी पहिला तुम्हाला संदर्भ सांगितला की त्याने भोजन तर दिलं, आशीर्वाद मागितला, त्या भोजनाच्या बलाने कर्म तर पूर्ण केलं त्यानं, त्या कर्माच्या बलाने बघा त्याला धनसंपत्तीचा लाभ सुद्धा झाला होता. परंतु दान पुण्य केल्यानंतर त्याने जो पश्चाताप केला, त्याने दान पुण्य केल्यानंतर त्या पश्चातापाच्या द्वारा मात्र त्याच्याकडे असणारी जी धनसंपत्ती आहे त्या धनसंपत्तीचा तो उपभोग सुद्धा घेऊ शकला नाही. बघा, कारण मनुष्य धनसंपत्ती तर असावी आणि त्या धनसंपत्तीच्या द्वारा मनुष्याला त्याचा उपभोग सुद्धा घेता आला पाहिजे. अनेक लोकांना बघा कधी कधी व्यवहारामध्ये असं म्हणत असतो आपण, काही लोकांना बघा काहीच नसते बघा, एकदम साधे असतात, परंतु राहताना मात्र अत्यंत स्टँडर्ड राहतात, अत्यंत चांगल्या प्रकारचं राहतात. आणि बोलता बोलता व्यवहारामध्ये असं आपण म्हणतो, खिशात नाही दमडी, आहे की नाही, काय खिशात नाही दमडी, आणि बाजीराव म्हणा म्हणतो, म्हणजे राहणं एकदम उच्च असतं. हा, बाजीराव म्हणा इकडं, खिशात नाही आणा दमडी आणा, खिशात नाही आणा आणि बाजीराव म्हणा, असं म्हण आहे की नाही. आणि कधी कधी काही लोकांकडे विपुल संपत्ती असते, पण राहताना मात्र एकदम साधे राहत असते. साधं राहणं म्हणजे काय वाईट नाही, साधं राहणं आणि म्हणजे एकदमच खालच्या दर्जाचं जीवन जगणं यामध्ये मात्र फरक आहे. आणि म्हणून तर बाबासाहेब असं म्हणले, हाय लिव्हिंग अँड हाय थिंकिंग, म्हणजे आपली विचारसरणी सुद्धा उच्च दर्जाची असावी आणि आपलं राहणीमान सुद्धा उच्च दर्जाचं असावं. बाबासाहेबांच्या पुण्यामुळे बघा आपण अत्यंत उच्च दर्जाचं जीवन जगत असतो, कारण मनुष्याचं राहणीमान अत्यंत महत्वपूर्ण आहे. भोग संपदा मनुष्याला असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्यामुळे जेव्हा जेव्हा तुम्ही पुण्यकर्म करता, कुशल कर्म करता, दान कर्म करता, शील पालन करता, मैत्रीचा अभ्यास करता, तर एक संकल्पयुक्त तुम्ही जीवन जगा. एक संकल्प तुमच्या जीवनामध्ये ठरवा की माझा हा संकल्प या अवस्थेला प्राप्त होण्यासाठी आहे. मग श्रोतापन्न अवस्थेचा असेल, सकृतागामी, अनागामी, अरंत अवस्थेचा असेल, किंवा येणाऱ्या काळामध्ये मैत्रेय बुद्धांच्या काळामध्ये मनुष्यभूमीमध्ये जन्म घेण्याचा संकल्प असेल, मैत्रेय बुद्धांच्या काळामध्ये जन्म घेण्याचा संकल्प असेल. म्हणजे मनुष्याच्या जीवनामध्ये बघा ही सुवर्ण संधी असते आपल्या जीवनामध्ये, कारण हे सर्व कर्म मनुष्य भूमीमध्येच करू शकतो. दान मनुष्य भूमीमध्येच करू शकतो, शील पालन मनुष्य भूमीमध्येच करू शकतो, मैत्री भावना, आनापान सती, विपश्यना केवळ मनुष्य भूमीमध्ये आपण करू शकतो. बघा, पशु योनीमध्ये आपण ते करू शकत नाही. मनुष्याला प्रज्ञा आहे, मनुष्याला विवेक आहे, मनुष्याला ज्ञान आहे, आणि त्यामुळे सातत्याने मनुष्य कुशल कर्म पुण्यकर्म करू शकतो. आणि त्यामुळे आपण जे जे कर्म करत असतो ते कर्म त्या कर्माचं अनुमोदन आपण आपल्या आप्तेष्टांसाठी, नातेवाईकांसाठी, आपल्या मृत व्यक्तींसाठी त्या दानाचं आपण अनुमोदन केलं पाहिजे. जसं उदाहरण भगवंत देतात की त्याचं पुण्य कसं होते. जर समजून घ्या, एखाद्या गावामध्ये 100 घरं आहे आणि त्या 100 घरामध्ये फक्त एकाच घरी दीप प्रज्वलित आहे, दिवा पेटवलेला आहे, 99 घरी मात्र अंधार आहे. परंतु लोक असा विचार करतील की चला दीप तर पेटवलेला आहे, मग आपण सुद्धा त्या दिव्यावरती आपल्या घरचा दिवा पेटवावा. तर एका दिव्याने 99 दिवे पेटवल्या जातात, तर पहिल्या दिव्याचा काही प्रकाश कमी होईल का? होणारच नाही, उलटा प्रकाश अधिक होईल. आणि त्यामुळे बघा आपलं तर पुण्य होतच असते दान जेव्हा आपण करत असतो, पण त्या दानाचं अनुमोदन जर आपल्या परिजनांसाठी, आप्तेष्टांसाठी, नातेवाईकांसाठी जर आपण केलं असेल
तर त्यांना सुद्धा त्या पुण्याचा लाभ होत असतो. आणि त्यामुळे स्वतः कर्म करणे, स्वतः कुशल कर्म करणे आणि त्या पुण्यकर्मामध्ये आपल्या आप्तेष्टांना, मित्रांना, नातेवाईकांना आपण सहभागी करून घेणे हे सुद्धा बघा आपल्या जीवनातील महान आणि असीम असं पुण्यकर्म असते. आणि त्यामुळे आज डोंगरे आईच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने गोंडाणे परिवारांकडून हे जे आज दान पुण्य झालेलं आहे, हे संपूर्ण दान पुण्य केवळ त्याने स्वतःपुरतं मर्यादित न ठेवता तुम्हा सर्वांना सुद्धा धम्मदेशना श्रवण करण्याची एक सुवर्ण संधी बघा उपलब्ध करून दिली. नक्कीच आईचं हे महान आणि असीम असं कुशल कर्म आहे, पुण्यकर्म आहे. त्यांच्यामुळे तुम्हाला सुद्धा हे कुशल कर्म, पुण्यकर्म करण्याची संधी उपलब्ध झाली. आणि त्यामुळे आज आईच्या जलदान विधीच्या निमित्ताने जे जे काही कुशल कर्म केलं, भोजनदानाचं कुशल कर्म, चिवरदानाचं कुशल कर्म, परिष्काराचं कुशल कर्म, जेवढं काही दान पुण्य श्रद्धेने त्यांनी केलं आहे, तर आईचे निसर्गामध्ये विलीन असणारे 4 महाभूत आणि पंचस्कंद यांना सुगती प्राप्त हो. आईच्या जीवनामध्ये सुद्धा त्यांना सुख, समाधान, आयुष्यवर्ण आणि बल प्राप्त हो. तुम्हा सर्वांना सुद्धा तुमच्या जीवनामध्ये सुख, समाधान, आयुष्यवर्ण आणि बल प्राप्त हो. तुम्हा सर्वांच्या इच्छा आणि आकांक्षा ढगातून मुक्त झालेल्या शीतल चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वात जाऊ, अशा प्रकारची मंगलमय आणि उदात कामना या ठिकाणी वेळेचा अभाव व्यक्त करून ही छोटीशी धम्मदेशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो.